वेट लॉस सिरीजमध्ये आज आपण पाहूयात मोड आलेल्या मुगाची भाकरी. ही भाकरी इतकी टेस्टी लागते की तुम्ही दररोज बनवून खाल. मिक्सरमध्ये मोड आलेले मूग, लसूण, हिरवी मिरची, आले, जिरे आणि थोडं पाणी घालून खडबडीत वाटून घ्या. मग एका परातीमध्ये 2 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर आणि मिक्सरमधील वाटण, चवीनुसार मीठ आणि हळद घालून हे वाटण एकजीव करून घ्या आणि चांगले पीठ मळून घ्या. कॉटनचा कपडा किंवा बटर पेपर घेऊन एक पिठाचा गोळा घेऊन गोलाकार थापा. मध्ये आधी पाण्यात हात बुडवून घ्या म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही. वरून थोडे तेल स्प्रिंकल करा आणि दाबून घ्या. आता तवा गरम करून हलकं तेल लावा आणि तव्यावर ही भाकरी पालथी टाकून अलगदपणे पेपर काढून घ्या. सगळ्या साईडला तेल सोडून घ्या. आलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्या. वरून थोडं बटर किंवा तूप लावा. बस तयार झाली आपली प्रोटीन पॅक्ड भाकरी. तुम्ही याला थालीपीठ किंवा धपाटे काहीही म्हणा, पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.